सर्वांचे आदरणीय शंकरप्पा चव्हाण, त्या पद्धतीने आपले ठोसेघरच्या सरपंच, उपसरपंच, सर्व कमिटीचे सदस्य, आता नवीन कमिटीचे सदस्य आपण 4च ह्या वेळेला, म्हणजे बाकीचे आहेत ते सगळे आपण शासकीय त्यांनी नियमातून बसतो. परंतु आपल्या पदसिद्ध सदस्य म्हणून आनंदी चव्हाण ठोसेघरच्या आपल्या त्या सरपंच म्हणून सदस्य आहेत, वनिता साळुंके राजापुरीच्या त्या सरपंच म्हणून सदस्य आहेत. त्याच पद्धतीनं सर्व ग्रामस्थ आहेत. सुरुवात एवढ्यासाठी की मी उपाध्यक्ष काम करत असताना आपण या ठोसेघर जिल्हा PSC ला खरं आपण अरेंज करायचं प्रस्ताव दिलेला आहे. परंतु अरेंजचे अजून शासनाचं धोरण नसल्यामुळं काही PSC पुढची वर्ष 2 वर्ष तरी आपल्याला चालवायला लागणार. 2 वर्षांनी त्याला अरेंजची आपण मागणी आणणार आहे. परंतु माझ्या हिशोबाने आता ठोसेघरची PSCच नाही, पण कुठली PSC आपण चालवायचं तर महिन्या डॉक्टरने 25 लाख रुपये खर्च येतोय. म्हणजे एक PSC चालवायचं म्हणलं तर 25 लाख रुपये शासनाला डॉक्टर खर्च येतोय. त्या पद्धतीने तुमच्याकडनं सगळ्यांच्याकडनं अपेक्षा आहे की PSC सर्व उपचार, मी बऱ्याच वेळा सांगितलंय की शेजारच्या BHML डॉक्टरांकडून 100 ओपीडी होती, पण आपल्या PSC होत नाही. आता माझा स्टाफ सुद्धा सगळा फुलफिल आहे. तर स्टाफ सुद्धा कमी असं कुठं मॅडम आहे का तुझं स्टाफ कमी असं तर मला सांगा. अजून आता उद्याच्याला परत आता शिपायाचे लोक प्रमोशन होते, मला त्यावेळी किती म्हणजे 27 लोकांचं प्रमोशन आहे. आरोग्याला 27 लोक देणार आहे आपण, त्यामुळे स्टाफला सगळा देणार आहे. मला वाटतं मी झाल्यानंतर इथं स्वीपरची असेल, शिपाई असेल, आपण तुम्ही सूचनासारख्या दिल्यासारख्या आपण तेही जागा भरल्या. दुरुस्तीचं काम असेल, आता आपण निर्णय घेतला जिल्हा परिषद की दर महिन्यातून स्वतः ड्रायक्लिनवाला येणार, तिथली बेडशीट बदलणार, त्या कलरची ती बेडशीट घेऊन जाणार, नुसतं बसून देणार आणि दुसरी परत धुवून आणणार. म्हणजे जे जे PSC साठी करताय ते आम्ही करायचा प्रयत्न करतोय. आपण नवीन योजना शेषमधनं घेतोय की जी डिलिव्हरी झाली PSC तर त्या रुग्णाला आपण 5 रुपये देणार आहे. डिलिव्हरी झाली आपल्या इथे, डिलिव्हरी झाली की मुलगा हो मुलगी हो, त्या रुग्णाला 5 रुपये आपण देणार आहे. त्याचप्रमाणे डॉक्टरांचं 100 पेक्षा मला वाटतं जास्त झालं तर 500 रुपये मानतात 1 लाख रुपये PSC ला बक्षीस देणार आहे. म्हणजे सगळ्यात जास्तीत जास्त सरकारी दवाखान्यात जी लोकांची भावना आहे की गरिबांचा दवाखाना सरकारी भावना आपण बंद करायच्या दृष्टीनं सगळ्या ठिकाणी CCTV आपण बसवतोय की जेणेकरून त्याचं कंट्रोल THQ असणार आहे की 5 मिनिटात PSC कुठल्या कोण आहे काय ते कळणार आहे. आणि त्यामुळे पद्धतीनं आपण मी उपाध्यक्ष म्हणून एक वेगळं माझ्यातून काम झालं पाहिजे. नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंच्या माध्यमातून माझा विश्वास दाखवले, त्याला साजेसं काम करता आलं पाहिजे दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत. माझ्या जिल्हा परिषद गटातले PSC ही PSC आदर्शवत झाली पाहिजे. कुणी म्हणलं नाही पाहिजे की ही डोंगरातच आहे त्यामुळे इकडे लोक येत नाहीत. तुम्हाला ज्या सुविधा असतील त्या माझ्याकडनं मिळणार तुम्हाला. त्यानंतर आता ह्यांना प्रतिभाताईला कार्य इकडून इकडे पाहिजे होतं, मागितलं लगेच दिलं लगेच तुम्हाला. प्रत्येकाला कुणाला कुठं पाहिजे ती काय सोय लागेल, तुम्हाला जी मदत लागेल ती माझ्याकडे मिळेल. तुमच्याकडे लगेच अपेक्षा सगळ्यांच्याकडे नाही की कारण सांगायचं नाही. आपल्यातनं चांगलं काम झालं पाहिजे, चांगलं काम झालं कौतुक होणार, चुकीचं काम झालं तर माझ्या शिक्षा पण मिळणार. कारण आता पूर्वी बदलीचा अधिकार आपल्याला नव्हते, पण शासनाचा 10% अधिकार मला दिले. म्हणजे ज्याला का चुकीचं वागणं ना कोणतं त्यानं कारण न सांगता त्याला अशा ठिकाणी देण्यात येईल की परत माझ्याकडे, कारण मी कुणाच ऐकणार नाही हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. कुठनं कुणी वशिला आणला तरी मी ऐकणार नाही. काम जो चुकारपणा केला त्याला शिक्षा मिळणार, चांगलं काम करणार त्याला बक्षीस मिळणार. तुम्हाला काय अडचणी काही मला सांगा, 10व्या मिनिटात तुम्हाला मी आता सगळ्यात जास्त आपण जिल्हा परिषद शेषला आतापर्यंत इतिहासात ना 48 कोटी रुपये माझ्या बांधकाम विभागाला मिळाले. म्हणजे कधी मिळाले का पाहिजे एवढे पैसे. आरोग्य कमिटीला सुद्धा आपण 10 ते 15 कोटी रुपये तरतूद केले डॉक्टर. त्यामुळे तुम्ही जे सांगाल ते देणार, परंतु माझ्या भागातल्या रुग्णांना सुविधा चांगल्या मिळायला पाहिजे. आमचं मॅडम तुम्ही MBBS आहे, आता MBBS कोण आहे तुम्ही का आता नवीन तेच सांगितलं की जरी उपकेंद्रात येईल तरी PSCत काम करायचं. उपकेंद्रात मला माहिती आता काय सगळे इथं सदस्य मी कुणाला सांगितलं अशोक तुझं उपकेंद्र किती दिवसात उघडलं तू सांगितलं लगेच सांगितली. पण पहिलीच मिटिंग आहे आपल्याला काय कुणाला काय बोलायचं नाही. त्यामुळे सगळ्यांनी सोमवार आणि गुरुवार फक्त उपकेंद्रात काम करायचं लिहून ठेवा. मागे सूचना दिली इतर वेळा सगळ्यांनी PSCत थांबायचं. तुम्हाला सगळ्यांना लक्षात काय करायचं सगळ्यांनी हे असतील की फक्त सोमवारी आणि गुरुवारीच आपल्या उपकेंद्रात काम करायचं. इतर वेळेला सगळ्यांनी PSCत रुग्णांना कशी सेवा चांगली मिळेल, डिलिव्हरी होण्याच्या दृष्टीने लोकांच्या कशी तुम्ही निर्माण करणार भावना की बाबा आमच्या
हॉस्पिटलमध्ये नोकरी डिलिव्हरी केली तर तुम्हाला 5,000 बक्षीस मिळणार आहे, चांगल्या सुविधा मिळणार आहेत, औषधं मिळणार आहेत, ॲम्ब्युलन्सनं आम्ही तुम्हाला घरनं आणू परत नेऊन सोडू, ह्या सगळ्या सुविधा तुम्ही त्या दिवशी लोकांना सांगायचे. त्यामुळे सगळ्यांनी मेडिकल ऑफिसर तुम्ही सगळ्यांनी सगळे स्टाफ आता कुठल्या उपकेंद्रात किती उपकेंद्र आहेत ती कारीला कोण कोण आहे, कारीला किती आहे ओळख करून दे. CHO आहे. तुम्ही CHO आहे. अजून तुमच्याबरोबर कोण आहे नवीन जॉईन झालेली आहे. आणि आरोग्य सेविका आहेत त्या हे काय झालं काळीचं. आता अजून कुठली राजापूरला कोण आहे राजापुरीचे CHO आहेत ऋतुजा शेलार. त्यांचे MPW आहेत प्रथमेश मोरे ते. आणि त्यांच्या ज्या ANM आहेत त्या मॅटर्निटी लिव्हला आहे धनश्री मॅडम. त्या किती 5 वर्ष मेटर्निटी लिव्हला गेले नाही पहिलाच त्यांचा 1 महिना मोरे आहेत. आणि त्यांच्या ANM आहेत त्या मीनाक्षी मोरे. त्याच्यानंतर चिखलीला CHO आहेत सुनील कुमार स्वामी आहेत. त्यांचे MPW आहेत भगत म्हणून आहेत. आणि त्यांचे ANM प्रतिभा पवार म्हणून आहेत. असे आहेत. ठोसेकरला फक्त नर्स नाहीये, बाकी आहेत तुम्ही दिलेले 2 सफाई कर्मचारी पण आहेत. अजून एखादी मिळालेले ते ठीक चालू आहे. नाही असेल तर नसेल तरी ते आम्ही ऍडजस्ट करू. असेल तर ठीकच. आता तुमच्या गेल्या वर्षी डिलिव्हरी किती झाले आमचं मी सगळा अहवालच वाचून दाखवते. मी सांगेल तेवढे उत्तर द्या. आमच्याकडं मागच्या वर्षीच्या डिलिव्हरी आहेत त्या 12 आहेत. तुम्ही चांगल्या पद्धतीने डिलिव्हरी बक्षीस आपण योजनात आपण डिक्लेअर होईल. परंतु मी आता सांगतोय की पेशंटला 5,000 रुपये देणार आपण. एक लक्षात ठेवा, लोकांना तुम्ही समजून सांगा. लोकांना काय भावना झाली की सरकारी हॉस्पिटलमध्ये म्हणजे काहीतरी आपण गरीब आहे, परंतु आपल्या एवढ्या सुविधा कोणाकडे नाही हे लोकांना समजून सांगितलं होतं. मग तुमच्या इथे स्वच्छता ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या राहायला पाहिजे. रात्री रात्री परवा दिवशी एक मुलं मधला औषध केला तर त्या पालकांना एवढी भावना झाली पाहिजे त्यांनी ते मुलांना अत्याचारी त्यांनी इथं आलाय पाहिजे. त्यांनी सातारला नेलं डायरेक्ट. म्हणजे त्या लोकांना अशी झालं पाहिजे की ही आपला दवाखाना आहे. जेव्हा काही घडतं ना आम्हाला फोन येतात आणि प्रत्येक पेशंटच्या सोबत असतो. आणि एवढ्यापर्यंत की म्हणजे सिव्हिल मध्ये सोडले आणि जबाबदारी संपली असं कधी नाही मॅडम, सिव्हिलला उपचार इथं उपचार पडतो सगळे उपचार झाले पाहिजे. त्या दृष्टीनं आपण जे तुम्ही लागेल ते तुम्हाला मी द्यायला तयार तुम्हाला सांगितलं. आता डिलिव्हरीच्या बाबतीमध्ये नॉर्मल डिलिव्हरी आहेत ज्यांच्यात कुठंच दिसत नाही ते आम्ही 100 नाही लाख टक्के करतोय. पण कधी कधी आधीच्या नॉर्मल असतात तर त्यांना पुढे जाऊन सीझर असतात काय पाय ॲम्ब्युलन्स आहे आपल्याकडे असं. आणि आपल्याला आधी आपण फॉलोअप घेतोय, आपल्याला कळतंय सोनोग्राफी करतोय काय परिस्थिती आपल्याला कळते ना काय क्रिटिकल असेल तर आपण आधीच सगळं काय तुम्हाला काय तिथंच कळणार नाही की ते काय बाळ कसं आहे. फक्त तुम्ही एक लक्षात ठेवा की आपल्याला ठोसेकरची PSC ही चांगली PSC करायची. त्या दृष्टीने तुम्हाला जे लागेल त्या हिथं साहेब आहे तुम्ही यांना डायरेक्ट सांगा. आपण जर CCTV बसवतोय, कोण कधी येतंय काय येते ते सगळे THO बघणार. आता आज तुमच्याकडे आपल्या ह्याच्यात तयारी घेतली बघा ह्याच्या लोणच्या PSCची. माझ्या केबिन मध्ये जे कॅमेरा दिसतोय बोलतात काय ते सगळं अशा पद्धतीने आपण सगळी बेडशीट दर आठवड्यातून 3दा बदलणार आहे. आणि नुसते आणून टाकणार नाही तर तो बेडशीट बदलणार माणूस बदलून जाणार आहे. वेगळे 3 कलर आपण केले कलरफुल, म्हणजे त्या आठवड्यात त्या दिवशी ती बेडशीट बदलायला करणार आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे माझी. आता NHM मार्फत कोण कोण आहे इथं सीमा जाधव म्हणून आहे. तुम्ही एकटे गेले ते आहे. आणि त्याच्यानंतर एक NCD स्टाफ आहे वनिता पाटील त्या तुम्ही गेले. बाकी सगळा स्टाफ फुलफिल तुमचे CHO आहेत ना ते सुद्धा आपले NHM ते पण गटप्रवर्तक अशा गटप्रवर्तक आहेत त्याही NHM मी ते तुम्हाला म्हणलं स्टाफची काय अडचण दंशाची आहे. सर्पदंशाची आपण मध्यंतरी कामगाराची केस पॉयझनस स्नेक होता बघितलं डेड आलेला होता. इत्यादी पटकन प्राथमिक सगळे उपचार देऊन ॲम्ब्युलन्स सहित नेलेला तो पेशंट 14 दिवस इथे ॲडमिट होता. तो सेव्ह झालेला आहे प्राऊडफुली की कामगाराची पेशंट पण म्हणजे तुम्ही होते म्हणून तिथं पटकन आम्हाला मिळाली. श्वासदंशाच्या बाबतीमध्ये पण आपले वर्षाला आकडेवारी सांगू सर. तुम्ही मॅडम सांगायला पाहिजे. लोकांनी सांगितलं पाहिजे की आम्हाला PSC सगळं मिळते. तक्रारी लोकांची येतात का संध्याकाळी 5 नाही वाजले सगळ्यांनी कुलूप लावून घरी जायचं नाही. हे सगळ्या लोकांनी 5 वाजले की आपापल्या घरी जायचं नाही. ठोसेकर म्हणजे काय आपल्या इथे सर आपण ड्युटी चार्ट लावले. ड्युटी चार्ट प्रमाणे मॅडम
मी सांगतोय ते इम्प्लिमेंट करायचं. Yes. तुम्ही काय केलंय काय मला सगळं माहिती आहे. मी स्वतः बघितलेलं आहे सगळं. म्हणून मी जर THO ने चाललेलं आहे. याच्या आधी काय झालं ते मला माहित नाही. इथून पुढे मला बदल पाहिजे. ओपीडी वाढलीच पाहिजे. आता ओपीडी किती आहे? काल ओपीडी किती आहे सांगा मला. PSC ला लेवलला चालते आणि CHO प्रत्येक ठिकाणी करतात. शिवाय CHO फक्त उपकेंद्र करतात असं नाही, तर CHO भागाभागामध्ये जाऊन मॅडम मला सगळं माहित आहे. कोण कुठं करतं काय करतं मला तुम्ही सांगा. मी सांगतो तसं त्याचं इम्प्लिमेंट करायचं. आता तुमच्याकडे 30 ओपीडी झाली आहे. आता इथं BHMS डॉक्टरची ओपीडी किती बघायला जायचं का आपल्याला? मग त्यांनी एवढा विश्वास निर्माण केला. तुम्ही विश्वास निर्माण केला लोकांच्या की आम्ही सुद्धा चांगली ट्रीटमेंट देऊ शकतो. आम्ही सुद्धा सगळ्या आता ह्या मुली ते सगळ्यात चांगल्या घरचे मुली ते ह्या काय आता यांनी विश्वास निर्माण दिला पाहिजे की तुम्ही आमच्या विश्वास ठेवून तुम्ही आमच्या मुलगीला आमच्याकडे हे करायला पाठवा. आपले सगळे ह्या डॉक्टर चांगले आहे, स्टाफ चांगला आहे. तुम्ही फक्त लोकांच्या घराघरातून पोहोच. मी तुम्हाला सांगतो की लोकांचा विश्वास निर्माण झाला की आपण काय ठोसेगावच्या PSCत गेलो तर आपलं ट्रीटमेंट होणार आहे. लोकांना असं नाही वाटलं पाहिजे तिथे गेले की माणूस मरणारच आहे, उपचार होणार नाही, अशी लोकांची भावना आपल्याबद्दल झाली. ती भावना सगळी काढून टाका. तुम्ही प्रत्येक घराघरापर्यंत जावा. सोमवार आणि गुरुवार फक्त तुमच्या उपकेंद्रात थांबा, इतरांना PSCतून थांबा. लोकांना सांगा की आमच्या इथं औषध नाही आपल्याकडे जे हिचं औषध मिळते. आता 14 वर्षाच्या मुलींना आपण ते मार्केटमध्ये 5 रुपये किंमत आहे. पण आज रोजी तुमच्याकडे काय किती झालेलं असेल तुमच्याकडे? म्हणजे किती लाभार्थी किती ते लोकांच्या वेळी तुम्ही समजून सांगितले की लोकांना फुकट मिळते. त्याची मार्केटमध्ये 5 रुपये किंमत आहे. फुकट मिळते म्हणून त्याची काय हे नाही आपल्याला. त्यामुळे तुम्ही ते लोकांना समजून सांगितलं पाहिजे की रिझल्ट चांगला आहे. आपण मला वाटतं तुमच्या त्यांच्या मुलीला आपण दिलं होतं ती लस, म्हणजे DHOच्या मुलीला लस दिली. तुम्ही ते समजून सांगितलं पाहिजे की ही लस दिल्यामुळं भविष्यात कधीही गर्भाचा कॅन्सर त्या मुलीला होणार नाही, ह्याची 100% गॅरंटी आहे. त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांच्या लोकांच्या घराघरापर्यंत जावा. तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ह्याच्यासाठी काय लागेल, अजून काय इथं मागणी असेल, आपलं हे होईल त्यावेळेला होईल. पण अजून पाटील साहेब जर का काय एस्टिमेट करून काम चालू आहे संपून टाका. अजून 50-60 लाख रुपये लागले तरी मी PSC देतो. पण PSC आता लाईटीचा प्रश्न येतो, आपण जनरेटर बसू PSC. मी जनरेटर देतो तुम्हाला. ते सगळं मॅडम मी ते सांगतो. तुम्ही कारण सांगायची बंद करा. मी सांगतो काय का तुम्हाला जास्त माहिती आहे, मला माहिती आहे. तुम्ही मी सांगतो तेवढं ऐकायचं. तुमची इथली कारण मी ऐकायला आलो नाही. या गोष्टीचं तुम्ही सगळं सर्वे करा. त्यात काय लागतंय, इथं लाईट जाती सारखी बॅकअप मोठा द्या, जेणेकरून लाईट गेली तर 24 तास ते टिकलं पाहिजे. या पद्धतीने करावं. इथं सगळे हे आता हे सगळं अस्ताव्यस्त पडले, हे सगळं लावून घ्या. आपण जवळ आपल्याला 2 वर्ष तरी लागतील हे व्हायला. RS मंजूर व्हायला काय झालं, मंजूर झाले परवा एक मंजूर झाली, पण स्टाफचा विषय येतोय. त्यामुळे आपण झालं तरी ते सगळ्या स्टाफला तुम्ही आमच्या इथले, तुम्ही काय भारतीय बिहारवरनं कुठलं काय आलेलं नाही. एक PSC चालवायला 25 लाख रुपये खर्च येतो, त्याचा उपयोग झाला पाहिजे. कमीत कमी 25,000 पेशंट तरी माझ्या वर्षात झाले पाहिजे. 25 झाले पाहिजे ते. ह्या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करा. आपल्याकडची लस, आपल्याकडे श्वानचं लस असेल, त्यानंतर स्वल्पदोष असेल, ह्या एवढ्या कुणाकडे बाहेर नाही. ती तुमचा विश्वासाचा निर्माण झाली पाहिजे, डिलिव्हरी झाली पाहिजे. कुठल्याही वडिलांना वाटतं माझी मुलगी ठोसेगावची PSC घेऊन, ह्या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या नशिबानं मी उपाध्यक्ष म्हणून आहे. तुम्हाला जी मदत लागेल तुम्ही 10व्या मिनिटात सांगा. अजून तुम्हाला लेडीज एक स्वीपर पाहिजे, स्टाफ पाहिजे, मी उद्यापासून पाठवून देऊ. लगेच तुमच्या चालू होईल. पण त्याचा उपयोग झाला पाहिजे. त्यानं तो काय केला पाहिजे. प्रत्येकाच्या घराघरी पोहोचलं पाहिजे. प्रत्येकाच्या सरपंचाने त्यांना वाटलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. तुम्ही सप्ताह इतक्या लांब काम करून तुम्हाला सांगितलं इथं का इथं, तुम्ही जरा इथलं काम झालं पाहिजे चांगलं. फार्मासिस्ट असेल, त्यानंतर सगळ्या गोष्टींनी प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडणार. तुम्हाला कोण जबरदस्ती करायला आले, तुम्हाला काय काम केलंच पाहिजे, तो असं कोण केलं, तुम्हाला कोणी ब्लॅकमेल केलं, ते आम्ही तुमच्या पाठीशी. तुम्हाला कोणी त्रास दिला, तुमची चूक नसेल तर त्याच्याशी मी खंबीर आहे. तुम्हाला कुठे अडचण येऊन देणार नाही. पण तुम्ही चांगलं काम करा. प्रत्येकाला वाटलं पाहिजे की आमचा दवाखाना आहे, लोकांनी येऊन बसलं पाहिजे. आपण जर भविष्याचा हायवेच्या PSCला कॅफे करतोय, म्हणजे त्या PSCत कॅफे शॉपच करतोय, लोकांनी येऊन तिथं PSCत बसलं पाहिजे. स्वच्छता एवढी आपण स्वच्छता करणार आहे. यावर्षी बजेट चांगलं आहे आपलं. PSC चांगलं चालतं दृष्टीने प्रत्येकाचं बेडशीट. मी परवा ठोसून मी बेडशीट का निर्णय घेतला, परवा मी ह्याला गेलो होतो
तुमच्या नागठाणला एक महिलेचा ऍक्सिडेंट झाला, तिला त्या बेडशीटवर म्हणजे ती आणून झोपवलं, नंतर थोडंसं डिक्लेअर केली की तिथनं उचलून तिला पीएमला नेली की त्या तिथल्या माणसाने बेडशीट पलटी मारली. आणि बेडशीटच आपल्याकडे कोरोनामध्ये घेतलेली 7.5 लाख बेडशीट शिल्लक आहे. आपल्याला जिल्हा परिषद शिल्लक आहे ती आपण वापर करूया ना. ती धुवून आणि दर महिन्याला आपण टेंडर काढले की त्या धुणाराने यायचं बेडशीट बदलायचं, पहिलं काढायचं, धुवायला घेऊन जायचं. म्हणजे इथं दिलं आणि यांनी कुणी बदललं असं नाही, पण त्या कलरचं त्या आठवड्यात असतं म्हणजे त्या दिवसाला. एवढं तुम्ही पीएससी चांगली चालेल, पीएससीत विश्वासार्हता निर्माण होईल अशा दृष्टीने काम करा. एवढीच आपल्याला आज या मिटिंगेनंतर विनंती. जास्त कुणाला काय बोलायचं नाही, कुणाला काय सांगायचं नाही. परंतु पुढच्या महिन्याच्या सुधारणा नाही झाली तर कारवाई होणार. ज्याला काम करायचं नाही त्यांना सोयीनं मागायचं, त्याला मी तिकडे पाठवून देणार. काम करणाऱ्या माणसाला इथे ठेवणार. जो काम करणार ते डॉक्टर बरोबर आहे ना, कारवाई होणार. कुठंतरी लपून बसायचं, काहीतरी करायचं, उपकेंद्रात जायचं नाही, उपकेंद्राच्या नावाखाली कुठेतरी मिटिंगच्या नावाखाली. तुमच्या मिटिंगचा आठवड्यात कधी असते ती नाही, आपली जास्तीत जास्त स्टाफची नसते सगळं. नसते फक्त सुपरवायझर बोलून आपण 4 वाजता मिटिंग करतो, दुपारी 4 वाजता. 4 ते 2 तास असते, जास्त नसते. दिवसभर अशी मिटिंग नसते. तुमच्याकडे अपेक्षा कोण ग्रामस्थ कुणाच्या काय अडचण सांगा. म्हणजे आपल्याला उद्या चांगला ओपीडी किंवा चांगला ओपीएस चालली पाहिजे, सूचना असेल सांगा, ते सुद्धा इम्प्लिमेंट करू. तुम्ही जे शिकवले चर्चा समजून सांगितलं पाहिजे. या ग्रामीण विभाग आहे, तुम्ही ग्रामीण विभागचे आणि येणाऱ्या पेशंट बरोबर संवाद चांगला चालला पाहिजे. त्याला धाजू करायचं नाही. जसं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जी सेवा मिळते तशी आपल्या इथे मिळाली पाहिजे. आणि एखादा पेशंट आला त्याच्या म्हातारा त्याला समजून सांगणं त्याचं आपलं काम आहे. अशी तक्रार आली नाही पाहिजे, कुठल्याही वाडी वस्तीची आली नाही पाहिजे. आशा सेविका ज्या गावात जे आशा सेविका काम करतील ना त्यांना त्या काम करण्यानुसार मानधन मिळतं. तर दुसऱ्या गावातले पेशंट दुसऱ्या आशा सेविकेकडे जातात डिलिव्हरीच्या किंवा ऑपरेशनच्या. तर ज्या त्या गावातल्याच आशा सेविकेला ते काम द्यावं असं जरा तुम्ही सूचना करा की बाबा ती आशा सेविका का काम करत नाही किंवा ती तुमच्याकडे का आली नाही, का आली नव्हती, तुम्ही का तिकडे गेला नाही, ते जरा तुम्ही हा. कारण ती थोडीशी नाराजी होती पेशंट इकडे तिकडे गेले. हा असं होतंय ते. पण तुम्ही सूचना द्या की ज्या त्या गावातल्या ज्या त्या अशा सेविकेनं ते काम बघावं. त्यांनी जर केलं नाही तर ती तक्रार तुमच्याकडे करूया. एक महत्वाचा मुद्दा म्हणून यांना एक्सपायरीच्या गोळ्या झाल्या म्हणून त्यांना निलंबित केले. त्या नव्हत्याच मॅडम या डॉक्टर दवाखान्यात. शिवसाहेब आले तर पकडलं, ती बातमी इकडं आली. निलंबित केल्यामुळे त्याला मेढ्याला टाकलं. मेढ्याला टाकून परत ठोसेकरला आल्या की जरा खेद वाटते आम्हाला. भाऊ सांगितलं दुसरं काय नाही की ह्या दवाखान्यात नव्हत्याच तिथंच. त्याच्यामुळे शिवसाहेब पकडला ना त्यांना इथं. का तसं चाललं आले असते का साहेब. आणि त्याशी मी केलं शिवसाहेबांना सुद्धा भेटलं तुमच्या नंतर, तुम्ही आपली चर्चा झाल्यानंतर. ते म्हणजे कोण सरपंच असतं त्यांनी सरपंचांनी सही दिली आहे आणि बहिणीकडे जावा, मग तुमच्याकडे मिळालं. मी तर महत्वाचा मुद्दा झाला त्या दिवशी. तर मी काय म्हणतोय, ह्या बदली करून दुसरं जर दिलं तर विनंती होईल आमची, हीच विनंती. आपण आता बदलून घ्या ना, वाद कशाला. आता एमबीबीएस डॉक्टर आपण देतोय बरं का. एमडी आहेत का काय आहे ते खात्याच्या कसले आहेत, त्यांच्या ह्या खाती त्यांचे आहेत, एमडी आहेत का काय, थोडं माहिती मिळली असते ना पाहिजे. बाकी काही नाहीये की ह्या डोंगरी भागात आम्ही बरेच वर्ष इथं दवाखाना थांबलाय, बरेच डॉक्टर होते, पण अशी प्रकार कधीच झालेला नाहीये. ह्या डॉक्टर येत आहेत, सही करून जातात, कोणतरी डॉक्टर येतात सही करून जातात. एवढी समोर मला आता 5 वर्ष मला परत अजून दिसायला लागलं म्हणून बरं वाटलं. इथं शिवसाहेबापेक्षा अजून कोण मोठा हे माहित नाही म्हणून भैयांना मी विचारलं त्याशी तुमच्या तिथेच ऑफिसमध्ये. आता मी सीओपेक्षा मोठा, तुम्ही काळजी करू नका, तुमचा माणूस समाजासाठी मी वैयक्तिक नाही. त्यांनी मला भैया वैयक्तिक यांना मला मारलंच असतं. नशीब चांगलं साई अमृत मध्ये ऍडमिट केलं, मी केमला झालो, यांनीच बोलायचं त्यांना. हे बघा हे चव्हाण साहेब आहेत सगळे. जर वैयक्तिक माझ्यावर आरोप करत असतील तर मी आता शांत नाही बसतो. शांत करायचा विषय नाही माझा. डॉक्टरला म्हणलो मी, मला तुम्ही फोटो कोणी काढलं माझं त्या दवाखान्यात माझ्या त्या. साहेब आपल्याला हे मीटिंग मध्ये काय समजून घेतले मी, आपण इथनं पुढे सुधारणा कशा होत्या त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायचे. मला कळलं, पण आता 3 ह्या एक्सपर्टच्या गोळ्या झाल्या, त्या 3 नोंद
मानवीवाल्यांनी पाठवली, ते माझ्याकडे रिपोर्ट आला. हे प्रशासकीय काळात काय झालं काय नाही आता इथून पुढं आपल्याला तुम्हाला परवा आपल्याला काय करायचंय त्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया. पीएससी कशी तो झाला अगदी डॉक्टर तेच 10 वर्षाला होतात का? आपण आता एमबीबीएस डॉक्टर नव्हते काय होते तुम्हाला सांगतो आता या डॉक्टरांना एमबीबीएस डॉक्टर 2-3 वर्ष म्हणजे त्यांना पीजी मिळाले निघून जाते. आज रोजी आमच्याकडे अरायवल आहे म्हणजे आता सकाळी अर्ज केला एमबीबीएस न की दुपारी 2 वाजता पण ऑर्डर देतोय. डॉक्टर आपल्याकडे नाहीत. डॉक्टर नाही ठीक मान्य आहे, बरेचसे डॉक्टर होते सर. एमबीबीएस डॉक्टर परत डॉक्टर येतात ती तर आम्हाला भीती वाटायला लागली. इथून पुढे आपण या सगळ्या आता या मला म्हणते मी तुम्हाला केसेस करणार करून द्या ना इथं तुमच्या समोरच. कोणी म्हटले? मग आताच बोलला ना Yes, मॅडम बोलते. तिथे दवाखान्यात किती वैयक्तिक माझा कचरा करून टाकताय किती मॅडम वेळा. तुमचं वैयक्तिक त्यांचं काय नाही ते सुद्धा चांगलं अभ्यास आहे. दवाखान्यासाठीच केलंय मी, समाजासाठीच केलंय. 15 अर्ध्यातला उचल्या उठला म्हणजे 18शीच दाखल कर. त्याला 18शीचा विषयच कधी आला नाही माझा. आणि कोणाला जातीला दाखवायचं तर त्यावेळेला मी करतच होतो. मॅडम त्यांना बदली करा. आपल्याला एमबीबीएस डॉक्टरला आम्हाला डॉक्टर बदलून घ्या. आम्हाला आमची दुसरी विनंती आमची दुसरी कुठलीच नाही. डॉक्टर बदलून घ्या. तेच मान्यच आहे ना, तेच मान्य आहे. फक्त हेच चालणार आहे लोकशाही. या जर सह्या केल्या जातात बघ खोट्या सह्या यात घातल्या नाही सगळ्या. आपली सुरुवात आहे माझी मी उपाध्यक्ष पहिल्यांदा असले होते. आपण चांगलं काम करू पुढे नाही होत. ह्याच्यात खोट्या सह्या केल्या त्या बघा. हे बघा इथे माणूस आहे हे होते बघा त्यांना खोटी ह्यो इंग्लिश वाला इंग्लिश सह्या करून जर तुम्हाला करत असेल तर किती खोटा करताय तुम्ही. आणि समाज हे बघा माझं वैयक्तिक आम्ही 5 वर्ष तुमच्या दवाखान्यासाठी मी 5 वर्षांच्या दवाखान्यात आलो नाही. हे असंच बोलण्यामुळे चव्हाण साहेब आहेत, चव्हाण साहेबांना सगळं माहित आहे. तरी पण त्यांनी कसं तुमच्या ह्या कमिटीत उलट पालट करून हे फार मंत्र्यापर्यंत पोहोचलेलं आहे सर. हे सावंत साहेबापर्यंत. पण अशा गोष्टीला न्याय होऊ नये समाजासाठीच मी भाया करतोय. माझं काय नाही वैयक्तिक आम्ही ह्याच्या दवाखान्याकडे बी आलो नाही 5 वर्ष. म्हणून जर मी तुम्हाला परवा सांगितलं मी येणार आहे, तुम्ही या. मी बोलवून तुम्हाला मी आलो ना तुमच्यापाशी. मी 1.5 तास तुमच्यापाशी ह्या विषयाला होतो का नाही चांगल्यासाठीच बघतोय ना आम्ही. नाही होतोय म्हणजे मी जे वाढतोय नाही. आता मी तुम्ही ऐकून मी काही सांगितलं आपण पीएससी डिलिव्हरी करत त्या पालकाला 5,000 रुपये ताबडतोब कुठले देणार आहे. त्यानंतर आपण अँब्युलन्स घरनं लागेल ते डिझेल पेट्रोल अँब्युलन्सला आपण देणार आहे. 100 पेक्षा ज्या दिलं 1 लाखाचं बक्षीस देणार आहे. रोजच्या रोज बेडशीट बदलायसाठी आपण टेंडर काढतोय. बॅकअप देतोय की लाईट गेली तरी इन्व्हर्टर इथं तर जनरेटर म्हणतो देऊया आपण. या सगळ्या गोष्टी ह्यातून यांना संधी देऊ. यातून यांनी सगळे बिचारे सगळं वाटलं की आपण काहीतरी चांगलं काम करावं. यांनी चांगलं काम केलं तर यांच्याबरोबर काम करू. जर का नाही पटलं तर 10% अधिकारी मी तुम्हाला सांगितलंय. काही न करायला आपण बदली करायला अधिकारी आहे. जो चांगलं काम करणार त्याची बदली करून टाकू. त्यात मेडिकल ऑफिस असो नंतर कुणी असो तुम्ही काळजी करू नका. मी सांगते डॉक्टर नसते अशा म्हणून त्या पोरीचं वारणं पोरगं वारकर डॉक्टर असते ते वाचलंच असतं ना. तो विषय मला समजला आता. तो विषय मला समजला. अजून दुसरं कोणाचं काय म्हणणं आहे काय सांगितलं तुम्ही मला लाईटी उद्या लाईटी बसते सोर दिवे कॉम्प्युटर आजच्या आज माझ्या खाली पाठवा. मी कॉम्प्युटर सगळ्यांनी तिथलं कॉम्प्युटर घेऊन चालू करा. लगेच कॉम्प्युटर आणून तुम्ही चालू करा. 1 नाही 2 कॉम्प्युटर तुम्ही काय मागत इन्व्हर्टर बॅकअप देतो तुम्हाला बेडशीट जे लागेल ते. फक्त तुम्ही आपली पीएससी आहे असं वाटलं पाहिजे. आपण सुद्धा वाटलं पाहिजे की आता पीएससीतून औषध घेतली पाहिजे. काकड्यांनी इतक्या म्हणतो म्हणून त्यांना 1 महिन्याने एवढा बदल वाटला पाहिजे. काकडे देऊन मला सांगितलं पाहिजे की भैया 1 महिन्यात फरक पडला. डॉक्टर असं सगळे अतिशय चांगले काम करतात. तुमचं कौतुक केलं पाहिजे. तुम्हाला बळेनं कोण त्रास दिला तर त्याला मी पण त्याला मी बघून घेतलो. तुमच्या बळेनं आमच्या सगळ्या डॉक्टरांना त्रास देते. पण तुम्ही चुकला आणि तुम्हाला त्याला काही त्रास म्हणत नाही. तुमची चूक म्हणते. ह्याची खबरदारी घ्या सगळ्यांनी. आपण चांगलं काम करू. आपण सारखे माणूस इतक्या वर्षे ही चालावी पीएससी हे करून प्रयत्न सगळे ठोसे ग्रामस्थ सगळे येते हे करावं म्हणून सगळ्यांचे प्रयत्न येते. तुम्ही खाली बघा आता खाली मोठ्या मोठ्या पीएससीला ते किती लोकांचं हे असतं बारकाईने बघितलं तर तुम्हाला ते विचारायचं कोण चांगलं काम करा. आपण चांगलं लोकांच्या लोकविमुख कामं करू. तुम्हाला अडचणी येणार नाही. सगळ्या लोकांचं आपली लोक सगळी चांगली आहेत. ती शोभाताई पंचायत समिती सदस्य आहे. तिला तुम्ही सांगा ती स्वतः इथे येऊन काय लागेल तर
नाना येते, सगळे अधिकारी येते, तुम्ही चांगली कामं करा आणि ह्या PSC पुढच्या आता गेल्या वर्षी 16 झाले तुमची मॅडम 12 ह्या वर्षी टार्गेट किती होते मला पुढच्या मिटिंग सांगा तुम्ही सगळे एकेमेकी शांत बसून आपण घर कुटुंबाचं राहा आणि चांगलं तुम्हाला माझा नंबर आहे, ज्याला अडचण मला फोन करून थेट सांगा मला आम्हाला ही अडचण तुम्ही आम्हाला मदत करा. तुमची उपकेंद्र सुद्धा खराब असतील मला सांगा, उद्यापासून मी दुरुस्त करायला सांगतो. 10-10 लाख रुपये लगेच उपकेंद्र तर लगेच त्याचं काय बाथरूम असेल, टॉयलेट असेल, लाईट असेल, तिथं काय सोय सगळ्या सोयी करून देतो. लोकांनी तुमच्या PSC देऊन बसलं पाहिजे, महिलांनी मॅडम जेवला का आपण असं एवढं उपकेंद्र असं काहीतरी लोकांशी संबंध निर्माण करा. त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य आपले माननीय आप्पा, सर्व माझे सहकारी अधिकारी आणि सर्व आपले मान्यवर आणि सर्व ग्रामस्थ आणि आमचा स्टाफ. मी भैया आमची अधिकारी जबाबदारी आहे की सगळे ग्रामस्थ आहेत त्यांना काही गोष्टी प्रशासनामध्ये बदल झालेला माहीत असणं गरजेचं आहे. आम्हाला अत्यंत भाग्यवान समजतो. मी आता जिल्ह्यामध्ये 25 वर्ष काम केले, पण भैयाच्या माध्यमातून कामाचा जो निर्णय असतो तो तडकाफडकी असतो. म्हणजे आम्हाला जी आवडली गोष्ट ती कुठलीही गोष्ट सांगू लगेच त्या दिवशी त्याचा निर्णय होतो, ती गोष्ट त्या दिवशी मिळते. म्हणजे मी कुठल्या पक्षाचं नाही, पण अजितदादांची आठवण येते. म्हणजे अजितदादांच्या सारखी जी कामाची पद्धत आहे ती साहेबांची आहे. म्हणजे कठोर शब्द असतात, स्पष्ट बोलतात, पण तुम्हाला अडचणी पण तेवढ्या तत्परतेने सोडवतात. म्हणजे त्यांचे पोटतिडीक असते की गोरगरीब जनतेला सेवा मिळावी आणि जो आपला कार्यकाल आहे त्याच्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने आता झडपी सुद्धा अधिकाऱ्यांना सुद्धा आदरित व्यक्ती असते. एक वचक जो म्हणतात प्रशासनाचा किंवा पदाधिकाऱ्यांचा तो झडपीमध्ये आहे. म्हणजे तुम्हाला काम चुकारपणा करणे किंवा ह्याच्यावरती टोटल हे आले. आणि आपल्याकडे उपाध्यक्षांनी चार्ज घेतल्यापासून बऱ्याचशा गोष्टी आमच्याकडे जे अडचण सांगेल त्या पद्धतीने CCTVचा विषय निघाला लगेच त्यांनी सांगितलं CCTV. कारण आपण कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांची पण जबाबदारी आहे. आम्ही पगार घेतो, आम्ही 8 तास प्रामाणिक काम केलं पाहिजे. बरं आमच्यासारखं इतर लोकांना पेमेंट नाही, आम्ही बँकेत गेलो तर रोज आम्हाला एका दिवसात आमच्या कर्मचाऱ्यामध्ये ती निर्माण झाली पाहिजे. त्याच्यामुळे हे सर त्याच पद्धतीनं आम्हाला 50,000 रुपये जे किरकोळ खर्च नसतात शेष फंडातून आम्हाला 50,000 रुपये लगेच सँक्शन केले की जेणेकरून तुम्हाला समजा कागद घ्यायचं असेल टोनर म्हणजे जे आमची अडचण आहे कुठलीही गोष्ट सांगितली तर ती आम्हाला असं नकार नाही. बांधकामामध्ये कुठलेही बांधकामाचे काम असो सगळे उपकेंद्र PSC सगळ्या बांधकामामध्ये स्वतः ते डेप्युटी इंजिनियर सांगतात किंवा JEला सांगतात, लगेच इस्टिमेट आम्हाला ताबडतोब मिळते. जे तिथे लगेच आम्हाला काम इतक्या फास्ट होतं की मंजुऱ्या वगैरे ते त्यांच्या साईड बाय साईड चालत असते, पण काम सांगितलं का कामाची सुरुवात तात्काळ होत असते. किंवा जे आहेत की डिझेलचं सुद्धा अनुदान आम्हाला लगेच त्यांनी सेस फंडातून हे केले. म्हणजे आमच्या सगळ्या किरकोळ अडचणी तात्काळ 1 ते 2 महिन्याच्या काळात जवळजवळ 80-90% झाले. आणि इथून पुढं लोकांना आम्ही भैया आमच्या मार्फत पण तुम्हाला आश्वासन देतो की आम्ही चांगल्या पद्धतीनं आम्ही लोकांची सेवा करू. कुठलीही अडचण आहे तर तुम्हाला सांगू, आम्ही चांगल्या पद्धतीने समन्वय ठेवू. जे पंचायत समिती सदस्य असतील, तिथले सरपंच असतील, उपसरपंच असतील, कुठल्याही गावात गेलं तर आम्ही सदस्यांना तुम्ही अंगणवाडीत भेट द्या, ग्रामपंचायतीत जा, तिथले मेन पदाधिकारी आहेत त्यांना भेटा त्यांना. आणि योजना ज्या आहेत त्या सगळ्या योजना तुम्ही सांगा. माझं गाव आरोग्य संपन्न गाव सुद्धा परवा विषय निघाला पाहिजे लगेच म्हणजे त्यांना त्या लोकांना किरकोळ खर्च तुम्ही पैसे नाहीत कसं कार्यक्रम राबवणार, त्यांना तुम्ही अनुदान द्या. म्हणजे इतक्या बारीक सारीक गोष्टी त्यांच्या ह्याच्यामध्ये असतात. आणि जर पदाधिकारी आपण सगळ्यांनी सुद्धा काम करणं क्रमप्राप्त आहे आणि केलंच पाहिजे. आणि आपण जी सेवा ही केली हे आपण पगार घेऊन आपल्याला एक गोरगरिबांची सेवा करायला मिळते हे पुण्याईचं काम आहे. त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांच्या वतीनं शब्द देतो की आम्ही कुठेही तुमच्याकडे तक्रार येऊन देणार नाही. गोसेगर PSC सुद्धा काम चांगल्या पद्धतीने करू. आज या ठिकाणी आपण जे मोलाचं मार्गदर्शन केलं त्यामुळे भैया साहेबांचं मी आभार मानतो. त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य असू देत, इतर आमचे खाते प्रमुख असू देत, आपले आप्पा असू देत, सरपंच उपसरपंच सर्व ग्रामस्थ आणि ज्या काही सर्व ग्रामस्थांना पण आम्ही विनंती करतो की जे काही तक्रारी असतील त्या तुम्ही आम्हाला तक्रारी सांगा. आम्ही ते पॉझिटिव्ह घेऊ. आम्ही चुकत असेल की तुम्ही जरूर सांगा, आम्ही त्याच्यामध्ये बदल करू. आम्ही तुमची माफी मागू. जे चुकलंय ते चुकले. शेवटी काम करताना एखादी चूक होते, आम्ही मान्य करू आणि त्याच्यात सुधारणा करू. असं नाही किंवा ते कुठल्या दुसऱ्या अँगलनं तुम्ही तक्रार करता असं काही घेणार नाही. आम्ही पॉझिटिव्ह राहिला त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि सांगतो. आज ठोसेघर आरोग्य केंद्रात
रुग्ण कल्याण समितीची बैठक, आता पूर्वी रुग्ण कल्याण समिती होती, याची आज बैठक होती. या बैठकीच्या निमित्तानं खरं ठोसेघर हे अतिशय डोंगराळ भागातलं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. परंतु या प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकांच्या हिताचे प्रश्न सुटले, लोकांना आपला दवाखाना वाटावा, आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र वाटावं म्हणून माहिती आज मी समजून घेतली. आरोग्य केंद्र भविष्यात चांगलं चालावं, आरोग्य केंद्रात चांगल्या सुविधा मिळाव्यात, विशेषतः श्वानची लस असेल, सर्पदंशी लस, या लसी उपलब्ध चांगल्या पद्धतीने व्हाव्यात, या दृष्टीनं आज या मीटिंगच्या निमित्तानं सूचना दिल्यात. मला अपेक्षा आहे की हे प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा एक जिल्ह्यातलं चांगलं आरोग्य केंद्र म्हणून उदयास येईल, आणि त्या दृष्टीने मी जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून प्रयत्नशील राहणार आहे. त्यामुळं या आरोग्य केंद्रातून चांगल्या सुविधा मिळाव्यात असा सूचना प्रत्येकाला केल्यात. त्याच पद्धतीनं काम चुकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा चांगलं काम करणाऱ्यांचं जसं कौतुक केलं जाईल, त्या पद्धतीनं काम चुकार कर्मचाऱ्यांची हायगे केली जाणार नाही. जिल्हा परिषदेमार्फत काम चुकार करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई किंवा बदली नक्की केली जाईल अशा सूचना या मीटिंगच्या निमित्तानं दिलेल्या आहेत. ग्रामस्थांनी विचारलेले प्रश्न खरे होते, म्हणजे गेल्या वेळेस सुद्धा आपल्या माध्यमातून सुद्धा पहिली तक्रारी झाल्या होत्या आणि काय प्रश्न निर्माण झाले होते. हे प्रश्न इथून पुढे निर्माण होणार नाहीत. प्रशासकाचा काळ संपलाय आणि खऱ्या अर्थानं प्रशासक आणि राज्यकर्ते म्हणा किंवा पदाधिकारी याचा ताळमेळ घालून इथं कुठल्या चुका होणार नाहीत याची खबरदारी करायला सूचना दिलेली आहे. आरोग्य केंद्र ठोसेघर तिथे मीटिंग झाली राजू भैयाच्या तिथे. त्या मीटिंगमध्ये आमच्या मीटिंगमध्ये ठरलं की यापुढं या डॉक्टरच्या संदर्भात सगळी मीटिंग झालेली असताना एकमेकाशी भैयांनी सगळ्यांना त्यांनी सांगितलं असून की बाबा यापुढं तुम्ही नीट नाही केली तर नवीन डॉक्टर मी त्यांना घेऊन देतो असंही त्यांनी मला राजू भैयांनी सांगितलं. असं सगळ्या बऱ्याचशा ठिकाणी असं झालेलं आहे. तर बरंच या लोकांना आणि पुरुष म्हणून राजू भैयाला मी तिथंच सांगितलं की आता यापुढं राजू भैयाला सांगितलं की पुरुष म्हणूनच डॉक्टर घ्या, तर म्हणले 8 दिवसात देतो असे एक मला हे दिलं त्यांनी. मागणी काय होती राजूभाई? मागणी काय होती राजूभाई? अगोदर राजू भैयांच्याकडे होती की त्या एक्सपर्टेडच्या गोळ्याची या गावानं, की या गावात बाबा या 2-3 माणसाला अगोदर एक्सपर्टेडची गोळ्या झाल्या म्हणून कुठेही त्यांनी तपास करत नव्हते. पण आपण त्यांच्या राजू भैयाकडे गेलो आणि त्यांनाही मार्गदर्शन मी केलं. त्यांना सगळं सेवेसाठी यांना निलंबित केलं. या डॉक्टरांना परत ठोसेघरला कशा आल्या ही त्यांना भैयाच्या समोर तिची चर्चा केली ह्या विषयावर. भैयांनी काय सांगितलं, या दिवसात ह्या 5-6 दिवसात तुम्हाला आरोग्य केंद्राचे डॉक्टर म्हणून तुम्हाला काकडे साहेब देतो, काय टेन्शन करू नका. MSc काय म्हणतात ते MBBS. तर अशा पद्धतीने मला मार्गदर्शन केले. गावामध्ये चांगला कार्यक्रम झाला मोठ्या प्रमाणात आणि या लोकांना या डोंगरी भागात माझं वैयक्तिक नसून या भागाच्या वतीने मी मार्गदर्शन करत होतो. असं अजून किती वयाच्या बाबतीत जे आम्हाला 3-4-5 वर्षे त्यांनी जर केलं नसेल भैया साहेबांनी आम्हाला, तर पुढे आम्ही 8 महिन्यापर्यंत आम्ही आमच्या पद्धतीनंच काम चालू करणार आहोत. याच्या सोडून जनतेसाठी आम्ही कुणालाच सोडणार नाही. या अधिकाऱ्यांना, संबंधित अधिकाऱ्यांना हे लढा आहे तो कायमच राहणार आहे. मग ते अजून कुठं जाव, कुठल्या अधिकाऱ्याला जाव, ते अजून काय मी सांगितलं नाहीये, तरी पण सांगू शकतो. नेमकी मागणी काय ठोसेघर प्राथमिक आरोग्य केंद्राची वैशाली माने होती. वैशाली माने त्या 10 वर्ष परत तिथं ठोसेघरला आल्या आणि का आल्या, परत तिला का करताय हे शिवसाहेबांनी तसं मार्गदर्शन केलं यांनी, की म्हणले यांच्यावर ते सरपंच वगैरे आहेत आणि त्या सरपंचांनीच त्यांना परत घेतलंय असं एक मार्गदर्शन केलं. नमस्कार, मी आनंदराव श्रीपती पवार, माध्यमिक शिक्षक, सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक, रयत शिक्षण संस्था सातारा, कायम रहिवासी मुळथमी ठोसेघरचा असून आज ठोसेघर या ठिकाणी 6 जुलै 2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र ठोसेघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष माननीय राजू भैयासाहेब हे जन आरोग्य समितीच्या मीटिंगसाठी उपस्थित राहिलेले होते.
त्यांनी संबंधित या असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभाराविषयी चौकशी करून संबंधित असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाविषयी चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर जे कर्मचारी कामामध्ये चुकारपणा करतील त्यांची तात्काळ बदली करण्यात येईल असंही त्यांना सांगण्यात आलं. त्याचबरोबर या परिसरातील लोकांना चांगल्या पद्धतीनं सेवा कशी देता येईल तेही त्यांनी या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे. जेणेकरून या ठिकाणचा प्राथमिक केंद्र जे आहे हे आपलं केंद्र म्हणून लोकांच्या मनामध्ये कसा ठसा उमटेल त्या पद्धतीनं या ठिकाणच्या लोकांना सेवा ही पुरवली पाहिजे असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं. तसेच या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या असणाऱ्या डॉक्टर सौ वैशाली माने यांचीही तात्काळ बदली आठवड्याभरात करून त्या ठिकाणी MBBS क्वालिफिकेशन असणारे डॉक्टर या प्राथमिक आरोग्य केंद्राला दिले जातील, पुरवले जातील अशी ग्वाही दिली. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमच्या या संपूर्ण परिसरातील लोकांच्या सेवेसाठी सातत्यानं चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी कसं होईल त्या दृष्टीनं भैयासाहेब म्हटले मी स्वतः लक्ष या ठिकाणी देणार. आरोग्य केंद्राला ज्या ज्या काही सोयी सुविधा आवश्यक आहेत त्या पुरवण्याची ग्वाही त्यांनी दिली. या संपूर्ण कामकाजानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच भैयासाहेबांचे आभार मानले आणि ही असणारी जन आरोग्य समितीची सभा जी होती ही समाप्त झाली. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर.